नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाकरिता अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाकरिता अनुदान वितरणाचा हा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाकरिता अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक 6/11/2025। बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ सबसिडी फॉर ऑक्टोबर पे अँड नोव्हेंबर सॅलरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन इश्यूड ऑन 6/11/2025। माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनाकरिता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 6/11/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, शिक्षक व इतर सेवा, समग्र शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षण, जनजाती क्षेत्र उपयोजना, जनजाती क्षेत्र उपयोजना, सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदाने, अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदाने, सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इत्यादी लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। बघा, या ठिकाणी या संदर्भातील सविस्तर GR या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तुमच्या समोर GR आहे। बघा, GR मध्ये काय नमूद आहे एकूणच या ठिकाणी बघा, तुमच्या समोर GR आहे। महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-26 अनुदान वितरण, तारीख आहे 6 नोव्हेंबर 2025। बघा, एकूणच प्रस्तावना काय सांगतोय, वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय प्रणालीवर या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, शासन निर्णय काय सांगतोय, सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा, लेखाशीर्ष आणि नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान ही सर्व रक्कम रुपये हजारात आहे। मागणी क्रमांक E2-2202 सर्वसाधारण शिक्षण, 2202 सर्वसाधारण शिक्षण, 01 प्राथमिक शिक्षण, 106 शिक्षक व इतर सेवा, 0001 समग्र शिक्षा अभियान, सर्वसाधारण राज्य हिस्सा 40%, सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 258-44.856। त्यानंतर पाहू शकता 2202 सर्वसाधारण शिक्षण, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे 774-03.13। त्यानंतर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे महाविद्यालयांना, अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदाने 4877.04। आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे जनजाती क्षेत्र उपाययोजना, सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य 25/028.08। सन 2025-26 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने आपल्या बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी किंवा अनुदान खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे।
वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा। यात कोणतीही कसूर होणार नाही याची या ठिकाणी दक्षता संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी घ्यावी। दिनांक 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ या ठिकाणी घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी किंवा अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशांसाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखा शीर्षाकडे वळती करता येणार नाही। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करावा। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचे पालन करावे। तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारा अंतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनांवरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ याची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मध्ये अनुक्रमांक 27 नेम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे। ज्या तरतुदी वितरणांसाठी प्रशासकीय मान्यता आदेशांची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 आणि नियम 27(2) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावे। जिल्हा परिषदासाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये। नवीन खर्चांच्या अनुषंगाने नवीन भाव प्रस्तावाद्वारे तरतूद केलेल्या अनिवार्य खर्चांच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग व कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाणे नियोजन विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे या ठिकाणी आवश्यक आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी सादर केलेला आहे। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो महत्त्वपूर्ण असा GR आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर या वेतनाकरिता अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर शासन निर्णय काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।